एक IAS अधिकारी मनात आणलं तर 72 तासातच सिस्टम कशी सुधारू शकतो, नीट करू शकतो हे आपण तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाईतून बघतोय। FDA आयुक्त झाल्यावर काही तासातच त्यांनी आपल्या कामाचा मुंढे पॅटर्न दाखवून दिला। पण याच तुकाराम मुंढेंना या पदावर नेमण्याआधी सरकारने त्यांना 1.5 महिना कोणतंही काम दिलं नव्हतं, कोणतंही पद दिलं नव्हतं, फुकट पगार दिला, बिनपगारी फुल अधिकारी म्हणतात ना तसंच। पण मुंढेंच्या बाबतीत सरकारनं हीच म्हण उलटी केली, पगार दिला पण अधिकारच नाही। ही म्हणजे एक प्रकारची शिक्षाच झाली। बरं, ही काही आत्तापुरती गोष्ट नाही, तर मुंडे 21 वर्षापूर्वी IAS अधिकारी झाले तेव्हापासूनच हा सगळा प्रवास सुरू झालाय। फक्त त्याचा फॉर्मॅट वेगवेगळा आहे। म्हणजे मुंडेंची 21 वर्षात 25 वेळा बदली झाली आहे। एका पदावर त्यांना सरासरी 10 महिनेच काम करायला मिळाले। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अत्यंत डॅशिंग अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या मुंडेंना सरकार नीट काम का करू देत नाही? FDA आयुक्तपदी नियुक्तीच्या आधी त्यांचं काय झालं होतं? मुंडेंच्याच बॅचच्या IAS अधिकाऱ्याला कशी पोस्टिंग मिळाली? एकाच बॅचच्या 2 अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग मध्ये नेमका फरक काय? हा फरक काय सांगतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या बदल्यांचा इतिहास काय, हेच आपण आजच्या बिटवीन द लाईन्स शो मध्ये उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सदानंद गहाळ, तुम्ही बघताय TOD मराठी। सुरुवातीलाच आपण तुकाराम मुंढे कोण आहेत आणि त्यांच्या बदल्यांचा सारा इतिहास जाणून घेऊ। मुंढेंच्या बदल्यांचा इतिहास समजून घेतानाच तुम्हाला तुकाराम मुंढे कोण आहेत याचा एक अंदाज येईल। कागदोपत्री 3 जून 1975 ला जन्मलेले तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। बीडच्या वडवणी तालुक्यातील ताडसोन्ना हे त्यांचं मूळ गाव आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये वाढलेल्या मुंढे यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले। 2001 मध्ये ते MPSC ची म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाले। पुढे 2005 ला म्हणजे 4 वर्षांनीच ते UPSC ची परीक्षा देखील पास झाले। देशात 20वा आले आणि इथूनच त्यांचा जो काही IAS अधिकाऱ्याचा प्रवास आहे तो सुरू झाला। ऑगस्ट 2005 मध्ये त्यांनी सोलापूरमध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून सुरुवात केली। ही त्यांची पहिली नियुक्ती होती। 2 वर्ष 1 महिना ते या पदावर राहिले। त्यानंतर सप्टेंबर 2007 मध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागामध्ये त्यांची बदली झाली। तिथे त्यांनी वाळू माफियांवर अशी काही कडक कारवाई केली की केवळ 4 महिन्यातच त्यांची तिथून बदली करण्यात आल्याचं आता सांगितलं जातं। तेव्हापासूनच त्यांच्या बदल्यांचा प्रवास म्हणजे नुसती धावपळ आणि पळापळ आहे। देवेंद्र फडणवीस आमदार असताना जानेवारी 2008 मध्ये ते नागपूर जिल्हा परिषदेचे CEO झाले। तिथे त्यांनी शाळेत न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली। स्थानिक नेत्यांशी त्यांचा संघर्ष झाला, त्याच्यामुळे त्यांना 14 महिनेच राहता आलं। मार्च 2009 मध्ये त्यांची आदिवासी विकास विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, पण केवळ 4 महिनेच ते या पदावर राहिले। मग जुलै 2009 मध्ये वाशिम जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून त्यांनी 11 महिने काम केलं। त्यानंतर जून 2010 मध्ये ते ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली। इथं ते वर्षभर राहिले। जून 2011 मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी धडाकेबाज काम केलं। इथंही ते केवळ 1 वर्ष 3 महिने राहिले। मग सप्टेंबर 2012 मध्ये मुंबईत विक्रीकर सह आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली। त्यांच्या कारकिर्दीतला हा एक सगळ्यात मोठा कार्यकाळ होता। तब्बल 2 वर्ष 2 महिने ते या पदावर होते। मंत्रालयाच्या भाषेत अशा पदांना पार्किंग लॉट किंवा साइड पोस्टिंग म्हणतात, म्हणजे बाजूची पोस्टिंग, जी प्राइम पोस्टिंग नाही, अशा पोस्टिंग। नोव्हेंबर 2014 मध्ये 10 वर्षांनी ते पुन्हा सोलापूरला आले, जिल्हाधिकारी झाले। या पदावर ते 1 वर्ष 6 महिने राहिले। मे 2016 मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली। ही खूप प्राइम पोस्टिंग मानली जाते। तिथं त्यांनी अवैध बांधकाम आणि नियमबाह्य कंत्राटांवर कारवाईचा बडगा उगारला। परिणामी सर्वपक्षीय नेत्यांनी, नगरसेवकांनी एकत्र येऊन मुंडेंविरोधात महापालिकेमध्ये अविश्वास ठराव आणला। अवघ्या 10 महिन्यात त्यांना तिथून सरकारनं हटवलं। मग मार्च 2017 मध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाचे म्हणजेच PMPL चे CEO म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारली। पण 11 महिन्यात सरकारनं त्यांची पुन्हा बदली केली। फेब्रुवारी 2018 मध्ये नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली। तिथेही त्यांच्या कामाची जोरदार चर्चा झाली। या पदावर ते 9 महिनेच राहू शकले। नोव्हेंबर 2018 मध्ये म्हणजे 13 वर्षांनी पहिल्यांदाच त्यांना मंत्रालयामध्ये नियुक्ती मिळाली। नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून त्यांना ही नियुक्ती मिळाली, पण अवघ्या महिनाभरातच पुन्हा बदली करण्यात आली। ही आतापर्यंत सगळ्यात अल्पकालीन बदली म्हणता येऊ शकते। मग डिसेंबर 2018 मध्ये मुंबईतच
एड्स नियंत्रण प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. तिथं ते 1 वर्ष 1 महिना राहिले आणि मग महाविकास आघाडीचं सरकार आलं. जानेवारी 2020 मध्ये नागपूर महापालिकेचा आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. नियमांवर बोट ठेवून कंत्राटदारांची बिलं रोखली. एका 20 कोटी रुपयांच्या चेकवरून एवढा मोठा राजकीय वाद झाला की तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं 7च महिन्यात त्यांची उचलबांगडी केली. मग ऑगस्ट 2020 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून त्यांची बदली झाली, पण 5 महिन्यातच तिथं देखील त्यांचा बदली करण्यात आली. जानेवारी 2021 मध्ये राज्य मानवाधिकार आयोगात त्यांची नियुक्ती झाली. हा कार्यकाळ 1 वर्ष 8 महिन्याचा राहिला. म्हणजे नजीकच्या काळामध्ये ते ह्या पदावर सर्वाधिक काळ राहिल्याचं आपल्याला बघायला मिळते. पण या सगळ्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुम्ही तुकाराम मुंढे यांनी आत्तापर्यंत जवळपास 2005 ते 2022 पर्यंत किंवा 2025 पर्यंत म्हणजे 26 पर्यंत आत्तापर्यंत त्यांनी ज्या काही पदांवर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना जी महत्त्वाची पद आहेत म्हणजे काय तर कलेक्टर म्हणून त्यांना खूप कमी काळ म्हणजे सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणून काम करता आलेलं आहे. त्यांना विभागीय आयुक्त म्हणून वगैरे वगैरे अशा कुठल्याही महत्त्वाच्या पदांवर किंवा महापालिकेचा आयुक्त म्हणून देखील अधिक काळ काम करता आलेलं नाही किंवा तिथं त्यांची बदली झालेली नाही. त्यांच्या ज्या काही बदल्या झालेल्या आहेत त्या सगळ्या साईड पोस्टिंग आहेत. आणि कलेक्टर म्हणजे जो कोणी IAS अधिकारी होतो ना त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न काय होत असतं तर कलेक्टर होणं. आणि त्याच स्वप्नापासून म्हणजे तो माणूस कलेक्टर झालाय, IAS झालाय, पण त्याला त्या कलेक्टर नावाचं जी काही गोष्ट आहे ती मात्र मिळू गेली नाही असं तुकाराम मुंढेंच्या या नियुक्तीवरून स्पष्ट दिसतंय. सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आणि आरोग्य सेवा आयुक्त म्हणून त्यांनी 3 महिने काम पाहिलं. नंतर मग 29 नोव्हेंबर 2022 ते एप्रिल 2023 या काळामध्ये सरकारनं त्यांना अक्षरशः वेटिंग लिस्टवर ठेवलं होतं. मग एप्रिल 2023 मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली, पण 2 महिन्यातच पुन्हा त्यांची बदली झाली. जून 2023 मध्ये महिनाभर मराठी भाषा विभागाचे ते सचिव राहिले. जुलै 2023 मध्ये पुन्हा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. 11 महिने काम केलं. जून 2024 मध्ये मुंबईत असंघटित कामगार विकास आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली. तिथं ते 1 वर्ष 2 महिने काम पाहिलं त्यांनी. ऑगस्ट 2025 मध्ये म्हणजे अगदी रिसेंटची गोष्ट आहे, दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. 8 महिन्याच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढलेल्यांचे अक्षरशः धाबेदन आणले होते. त्यांनी एक प्रकारचं क्लीनअप मिशनच या सगळ्या विभागामध्ये सुरू केलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या कारभाराची राज्यभर चर्चा होती. तुम्ही मागच्या काळामध्ये बघितलं असेल की बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून लोक UPSC IAS वगैरे वगैरे झालेले होते. तर त्या सगळ्या लोकांमध्ये एक प्रकारची घबराहट निर्माण झालेली होती. त्यांच्या नोकऱ्यांवर गदा आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर काही महिन्यामध्येच तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली झाली. 31 मार्च 2026 ला मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांची सरकारनं नियुक्ती केली. पण अवघ्या काही दिवसातच ते रुजू होण्याच्या आधीच त्यांची नियुक्ती सरकारनं रद्द केली आणि त्यांना पुन्हा एकदा वेटिंग लिस्टवर टाकण्यात आलं. 1.5 महिना ते कुठल्याच पदावर कार्यरत नव्हते आणि आता 19 मे 2026 ला त्यांची अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून ऐतिहासिक अशी 25वी बदली झाली. आता या पदावरही ते किती दिवस राहतात हे बघावं लागेल, कारण 72 तासामध्येच त्यांनी रामदेव बाबांच्या पतंजलीच्या प्रॉडक्टवर मोठी कारवाई केली आहे. कोट्यवधीचा लाखोचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे जो कायदेशीररित्या अवैध आहे. आता हा सगळा झाला तुकाराम मुंढेंच्या बदल्यांचा ओझरता इतिहास. पण मुंढेंच्या बदल्यांबद्दल काही मत बनवण्याआधी तुम्ही त्यांच्याच बॅचमधील सहकार्यांच्या बदल्यांचाही प्रवास जाणून घ्यायला पाहिजे. त्यातूनच मुंढे यांच्या कारकिर्दीबद्दल आपल्याला काहीतरी ठोस मत बनवता येऊ शकतं. म्हणजे फक्त ही गोष्ट हा ट्रेंड मुंढेंबद्दलच झालाय की त्यांच्या बॅचमधल्या इतर अधिकाऱ्यांबद्दलही झालेला आहे. प्रशासन कसं काम करतं, सरकार कसं चालतं हे समजण्यासाठी आपण आता मुंढेंची तुलना त्यांच्याच बॅचच्या एका अधिकाऱ्याशी करणार आहोत. श्रावण हर्डीकर हेही 2005च्या बॅचचेच अधिकारी आहेत. ते देशात 7वे आणि महाराष्ट्रात पहिले आले होते. पण हर्डीकरांची IAS लाईफ ही मुंढेंसारखी वादळी नाही, तर ती अतिशय संथ स्थिर अशा पद्धतीचे आहे. हर्डीकरांना नेहमीच प्राईम पोस्टिंग मिळाली आणि ते तिथं वर्षानुवर्ष टिकले किंवा सरकारनं त्यांना तिथं टिकवलंही असं म्हणता येऊ शकतं. कारण जानेवारी 2009 मध्ये ते नांदेड जिल्हा परिषदेचे CEO झाले. 3.5 वर्ष
ते तिथे होते. म्हणजे बघा 2-2.5 वर्ष ही सर्वाधिक कारकीर्द मुंडेंची राहिली होती. तिथं श्रावण हर्डीकर हे 2009 मध्येच म्हणजे 2005 ला त्यांची नियुक्ती झाली आणि 9 मध्येच ते 3.5 वर्ष एका पदावर राहिले. त्यानंतर जानेवारी 2015 मध्ये ते नागपूर महापालिकेचे आयुक्त झाले. विदर्भाच्या राजधानीत ते 2.25 वर्ष टिकले. एप्रिल 2007 मध्ये हर्डीकरांना पिंपरी चिंचवड महापालिकेचा आयुक्त सरकारनं केलं. तब्बल 4.25 वर्ष ते तिथं होते. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांची पुण्यात राज्याचे नोंदणी महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. तिथेही ते 2 वर्ष 2 महिने होते. आणि आता जुलै 2023 पासून ते महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे म्हणजे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नागपूरमध्ये महत्वाकांक्षी अशा या प्रकल्पावर काम करतायत. मग या 2 अधिकाऱ्यांच्या प्रवासात एवढा फरक का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. कारण एकच बॅच आहे, IAS हे पदही एकच आहे, दर्जाही एकच आहे आणि अनुभवही सारखाच आहे. तरीही एका अधिकाऱ्याला 3 ते 4 वर्ष एका शहरात काम करण्याची संधी मिळते आणि दुसऱ्या अधिकाऱ्याला सरासरी 10 महिन्यांनी आपली बॅग भरावी लागते. असं का होतं? यामागचं राजकारण काय? तर याचं उत्तर आपल्याला मुंडेंच्या कामाच्या पद्धतीत बद्दल जे काही मीडियामध्ये बातम्या आल्या त्यामध्ये सापडतं. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुकाराम मुंढे यांची कार्यशैली. बाय द बुक म्हणजेच पूर्णपणे नियमाला धरून, नियमांचं जे पुस्तिका आहे त्याला धरून काम करण्याची मुंडेंची पद्धत आहे. तुकाराम मुंढे हे कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मात्र असं मानलं जातं की लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पूर्णपणे दुर्लक्षित करून प्रशासनाचा गाडा हाकता येत नाही. इथं प्रॅक्टिकल अप्रोच ठेवावा लागतो. कधीतरी थोडी तडजोड करावी लागते. पण मुंडे यांच्या डिक्शनरीत तडजोड हा शब्दच नाही. ते जिथं जातात तिथं सगळ्यात आधी अवैध धंदे, वाळू माफिया, भूमाफिया आणि कंत्राटदारांची मनमानी यावर थेट हातोडा चालवतात. वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात. चुकीच्या फाईलवर सही करत नाहीत. यामुळे होतं काय की प्रशासनातील आणि राजकारणातील कोट्यवधी रुपयांचे आर्थिक हितसंबंध हे धोक्यात येतात आणि मग मोठमोठे लॉबिस्ट, दलाल आणि स्थानिक नेते सरकारवर दबाव आणून त्यांची बदली करायला भाग पाडतात. शिवाय तुकाराम मुंडे जिथं आणि जे काम करतात तिथं त्यांना सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळतो. ते थेट जनतेशी जोडले जातात, लोकांच्या तक्रारी सोडवतात. यातून सिस्टीम व्यवस्थेतला जो फोलपणा आहे तो उघडा पडतो. अधिकारी म्हणून मुंडेंचं काम उठून दिसतं आणि राजकारण्यांना नेमकी हीच बाब खटकत असते. कारण अधिकारी नेत्यांपेक्षा जास्त पॉप्युलर झाले तर आपल्या राजकीय वर्चस्वाला, प्रभावाला धोका निर्माण होऊ शकतो. अशी एक प्रकारची असुरक्षिततेची भावना, इन्सिक्युरिटी ही राजकीय वर्तुळात असते. म्हणूनच जे अधिकारी नेत्यांच्या तालावर नाचत नाहीत त्यांना शिक्षा म्हणून साईड पोस्टिंगला टाकलं जातं किंवा त्यांना साईड पोस्टिंग दिली जाते. मुंडे यांची वारंवार होणारी बदली हा याच प्रस्थापित व्यवस्थेचा एक भाग आहे. थोडक्यात काय तर या सर्व बदल्यांच्या खेळामध्ये सामान्य जनतेचं आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाचं नुकसान होतं. कोणत्याही विभागाचा नीट विकास करायचा असेल तर तिथं प्रशासकीय स्थैर्य, स्थिरता गरजेची असते. अधिकारी स्थिर असेल तरच धोरण सातत्य, पॉलिसी कंटिन्युटी टिकून राहते. पण सरकार मुंडेंना स्थिर राहूच देत नाही. मुंडेंसारखे अधिकारी कायद्याचं राज्य आणण्यासाठी अगदी योग्य आहेत, पण आपल्या ॲडजस्टमेंट करणाऱ्या राजकारणात आणि सिस्टममध्ये त्यांचा हा प्रामाणिकपणा फिट बसत नाही. सलग 25 वेळा बदल्या झाल्यावर एखादा अधिकारी हताश झाला असता, व्यवस्थेशी त्यांनी जुळवून घेतलं असतं. पण मुंडेंनी आपला प्रामाणिकपणा आणि कामाची उमेद सोडलेली नाही. हेच त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे. अशा शब्दामध्ये सोशल मीडियावर त्यांच्या कामाचं विश्लेषण केलं जातं. पण तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राला प्रगतीपथावर म्हणजे पुढच्या पायरीवर नेण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारखे व्यवस्थेशी तडजोड न करणारे अधिकारी हवेत की सर्वांना खुश ठेवून प्रस्थापित व्यवस्थेशी जुळवून घेणारी अधिकारी हवेत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.